नमस्कार मित्रांनो, सध्या जगभरात जी आहे ती एकच चर्चा चालू आहे की AI जो आहे तो कुठपर्यंत त्याचा वापर होऊ शकतो आणि फक्त अमेरिकेतल्या ज्या कंपन्या आहेत त्या फक्त AIचा वापर करत आहे का, की इंडियामधल्या ज्या काही कंपन्या आहेत त्यासुद्धा AIचा वापर करायला लागल्या आहेत. तर या व्हिडिओमध्ये आपण तेच जाणून घेऊयात की इंडियामधल्या अशा कोणत्या कंपन्या आहेत भारतामधल्या ज्या की AIचा वापर करून किंवा मग AI बिल्डअप करू लागलेत. तर अशा काही 5 ते 6 कंपन्या मी शॉर्टलिस्ट केला आहे, तर त्या आपण आज बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. कोणतेही AI चालवण्यासाठी जे लागतं ते प्रचंड ताकद लागते आणि सुपरफास्ट सर्व्हरसुद्धा लागतं त्यासाठी ते रन करायला. त्यामध्ये न्यूटन वेब टेक्नॉलॉजी जी कंपनी आहे भारतामध्ये लिस्टेड, तिने पूर्ण जगामध्ये 2026च्या ताज्या आकडेवारीनुसार एकूण उत्पन्नापैकी तब्बल 60% जास्त उत्पन्न जे आहे ते AI सिस्टीममधून त्यांनी घेतलेलं आहे. जर तुम्हाला AIचा पायाभूत सुविधांवर, इन्फ्रास्ट्रक्चरवर गुंतवणूक करायची असेल तर ह्या कंपनीकडे तुम्ही नक्की लक्ष देऊ शकता. सेकंड जी आहे टाटा एलेक्सी आणि पर्सिस्टन्स सिस्टीम, दोन्ही जे आहेत त्या भारतामधल्या आघाडीच्या कंपन्या आहेत. टाटा जी आहे ती 1830 पासनं जी आहे ती भारतामध्ये आहे आणि पर्सिस्टन्स जी आहे तीसुद्धा एक मोठी IT इंडस्ट्री भारतामध्ये आहे. या दोन्ही पण कंपन्या ज्या आहेत त्या AIचा वापर करू लागल्यात. त्यामध्ये सर्वात जास्त स्मार्ट हेल्थकेअरमध्ये जे आहे AIचा वापर करण्यात टाटा एलेक्सी अग्रेसर आहे. त्यानंतर पर्सिस्टन्स सिस्टीम जी आहे ती बँकिंग आणि आरोग्य सेवा क्षेत्रातील कंपन्यांना AIची मदत पूर्णपैकी बदलून टाकलेलं आहे, जे की पर्सिस्टन्स सिस्टमने केलेलं आहे. यापैकी या कंपन्यांचाच गेल्या 5 वर्षाचा जर आपण CAGR बघितला तर आपल्याला लक्षात येईल की ह्या ज्या आहेत ह्या दूरदृष्टी ठेवून ज्या आहेत त्या इन्व्हेस्ट करू लागल्या आहेत आणि दिवसेंदिवस याचं जे CAGR आहे कंपन्यांचं, टाटा एलेक्सी आणि पर्सिस्टन्स सिस्टमचं, हे दोघांचंही वाढत चाललेलं आहे. त्यानंतर चौथी जी कंपनी आहे ती OFSS आहे, ओरॅकल फायनान्स सर्व्हिसेस. त्यानंतर ॲफल इंडिया, या दोन कंपन्या आहेत त्यासुद्धा जे आहेत ते AIचा वापर करू लागल्या आहेत. OFSS जी कंपनी आहे तिची प्रॉफिट मार्जिन आहे ते 33% जे आहे ते पूर्णपणे AIने येतं आणि ॲफल इंडियाचं जे आहे ते मोबाईलवर ज्या जाहिराती बघतात त्या तुमच्या आवडीनुसार दाखवायचं काम जे करतं. सपोज एखादं तुम्ही काही सर्च केलं आणि त्यामध्ये तुम्ही सपोज एखादं शूज सर्च केलं आणि ते शूज तुम्हाला घ्यायचे आहे. थोड्या वेळानंतर तीच ॲड जी आहे ती तुम्हाला पॉपअप होती आणि ते जे काम आहे ते ॲफल इंडिया जी कंपनी आहे ती करते. आता एक महत्त्वाची आकडेवारी आपण बघूयात. नेटवेब टेक्नॉलॉजी आहे ती मुख्य काम जे आहे ते AI हार्डवेअरचं काम आहे. 60%+ उत्पन्न जे आहे ते AIमधनं होतं. पर्सिस्टन्स सिस्टम जे आहे ती एक सॉफ्टवेअर इंजिनियर कंपनी आहे आणि त्यामधलं 40% जो ग्रोथ रेट आहे तो पूर्ण AIनुसार होतो आहे. टाटा एलेक्सी जी आहे ती डिझाईन आणि AI तयार करते आणि ती जी आहे ऑटोमोबाईल क्षेत्रातील लीडर कंपनी आहे टाटा एलेक्सी, ही सुद्धा AIचा वापर करू लागलीत. त्यानंतर ॲफल इंडिया जी की जाहिरात बनवतात त्या कंपन्या, त्यामध्ये युजर बिहेवियर जे आहे, युजर बिहेवियर AI हे जे आहे ही ॲफल इंडिया बनवते. यानंतर आता हे जे आहे हे आपण पॉझिटिव्ह पॉईंट बघितलं. त्यानंतर जे सरकारचं जे धोरण आहे, सरकार यामध्ये काय करतं आहे ते आपण बघूयात. भारत सरकारने जे आहे ते इंडिया AI मिशन अंतर्गत हजारो कोटी तरतूद केली आहे आणि त्याचा फायदा जे आहे या सगळ्या कंपन्यांना झाला आहे. पण एक यामध्ये धोकासुद्धा आहे. AI क्षेत्रात खूप वेगाने बदलत आहे. ज्या कंपन्या स्वतः वेळेनुसार अपडेट ठेवणार नाही त्या मागे पडू शकतात. हे पहिलेही झालं आहे. ज्या कंपन्यांनी स्वतःला अपडेट नाही केलं त्या कंपन्या ज्या आहेत त्या मागे पडलेल्या आहेत. त्यामुळे AIचा वापर जितका आणि जेवढा जास्त आणि चांगल्या प्रकारे ज्या कंपन्या करतील त्याच इन फ्युचर जे आहेत त्या चांगलं प्रोग्रेस करतील.
तर या ज्या आहेत या 5 कंपन्या मी तुमच्यासोबत शेअर केल्या, ज्या की AI इंडियामध्ये ते यूज करत आहेत. या कंपन्यांपैकी जे आहे ते तुमच्या पोर्टफोलिओमध्ये कोणत्या कंपन्या आहेत आणि कोणत्या कंपन्या तुम्ही ॲड करू इच्छितात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, सी यू.